नमस्कार मित्रांनो, शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्क्युबेटर दाखवलं होतं की कसं बनवलं आहे. तर आज आपण जे इन्क्युबेटर आहे, इन्क्युबेटरमध्ये जे अंडी आहेत ते टाकणार आहोत. तर अंड्याला आपण आहे जे मार्किंग करून घेतलेली, आपण या अंड्यावरती तारीख, डेट आणि टाईम टाकलेला आहे, जेणेकरून आपल्याला पाहण्यासाठी सोपं होऊन जाणार आहे. तर जो हा ट्रे आहे तो आपण 30 अंड्याचा ट्रे आहे. त्याच्यामध्ये 5 अंडे आहेत ते फ्रीजमधले आहेत, ते टेस्टिंगसाठी टाकणार आहोत आणि बाकी जे आहेत ते 2 दिवसाचे अंडे आहेत. तर असा आपण 30 अंड्याचा जो सेटअप आहे, म्हणजे जे अंडे आहेत ते आपण आज या मशीनमध्ये टाकणार आहोत. तर आता मशीनमध्ये 38 टेम्परेचर आहे, ह्युमिडिटी 61 आहे आणि टायमर आपला 2 तासाचा आहे. म्हणजेच जो आपला मधला ट्रे आहे तो ऑटोमॅटिकली दोन तासाला रोटेट होणार आहे. म्हणजे आपला जो सेटअप आहे ते तुम्ही पाहू शकता. ही आज असं सेटअप आहे. तर याच्यामध्ये आपण ट्रे, जे फॉगर आहे आणि वरती आपलं टेम्परेचरसाठी जी मशीन आहे, ठीक आहे. अशा प्रकारे पूर्ण आपण सेटअप बनवलेला आहे. हा जो आहे तो ऑटोमॅटिक ट्रे आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक 2 तासाला आहे ते अंडे टर्न होणार आहेत. इथे तुम्हाला टायमर दिसेल. या टायमरमध्ये 2 तासाचा टायमर आहे आणि आपलं टेम्परेचर कमी झालं किंवा जास्त झालं तर असा बीपचा आवाज येतो, जेणेकरून तुम्हाला टेम्परेचर किती आहे ते समजून जाईल. आणि लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं होतं की जे या डोअरला आहे ते आपण एक विंडो, काचेची विंडो तयार केलेली आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये नव्हती, कारण की आपण थोडंसं याला मॉडिफाय केलं आहे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेळेस दरवाजा उघडला जाऊ नये, त्यासाठी आपण ही डोअर बनवलेला आहे. खूप मस्त आहे. हे पाहू शकता तुम्ही डोअर, ठीक आहे. असं डोअर आहे, जेणेकरून आपल्याला बाहेरून सुद्धा दिसेल. टेम्परेचर बंद होते म्हणून लाईट बंद होती. आता आपण ते डोअर उघडण्यामुळे टेम्परेचर कमी जास्त होते. तर हे जे आहे ते तुम्ही असं सेटअप आहे ते पाहू शकता. आणि आज आपला अंड्याचा आज पहिला दिवस आहे. तर ठीक आहे, उद्यापासून आपण जे 21 दिवस काय मुवमेंट होते अंड्यामध्ये ते सुद्धा आपण दाखवणार आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण जे फ्रीजमधले 5 अंडे आहेत त्याच्यावरती रेड मार्करने आपण खून केलेली आहे आणि बाकीच्या अंड्यावरती आहे ते आपण ब्लू पेनने खुणा केलेला आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला आज इन्क्युबेटरचा पहिला दिवस आहे, म्हणजेच पहिला दिवस सुरू होणार आहे आणि आपण अंडे टाकणार आहोत. तर ठीक आहे, आपण ते अंडे आतमध्ये टाकूया आणि थोडंसं अंडे टाकल्यानंतर कसं दिसतं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात अगोदर जे आहे, जे आपण फ्रीजमधले अंडे आहेत ते आपण इकडं अलीकडं पहिल्या ट्रेमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून सोपं होऊन जाईल, ठीक आहे. ते जे आहे ते फ्रीजमधले अंडे आपण अगोदर ठेवूया, जेणेकरून आपल्याला ओळखण्यासाठी सोपं होऊन जाईल. आपण जे 5 ते 7 अंडे आहेत ते फ्रीजमधले आणलेले, ते आपण असं त्याची मांडणी करूया, ठीक आहे. अशा प्रकारे आपण अंडे ठेवूया. हे आपले असे थोडेसे गॅपमध्ये 7 अंडे आपण ठेवलेले आहेत. ही एक्स्ट्रा एक अंडं होतं ते आपण अलीकडे ठेवूया, ठीक आहे. ही जे अंडे आहेत ते फ्रीजमधले आहेत आणि बाकी जी ही अंडे आहेत आपण ते रेग्युलर 2 दिवसामधले, म्हणजे विदाऊट फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत, ठीक आहे. तर आपण हे दुसरे पण अंडे ठेवूया. थोडंसं अंड्यामध्ये आपण अंतर पण ठेवूया, जेणेकरून एकमेकाला जास्त हे झाले नाही पाहिजेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे आपले 30 अंडे आहेत ते टाकलेले आहेत आणि हे जो ट्रे आहे तो 70 अंड्याचा ट्रे आहे. तर तुम्ही पाहू शकता पलीकडे सुद्धा 2 लाईन आहेत ते रिकामे आहेत आणि अलीकडे 2 लाईन रिकामे आहेत. तर आपण एका ट्रेमध्ये 1 2 3 4 5 6 म्हणजे 12 आणि तिकडं 12 24 अंडे अजून बसतात. तर म्हणजेच मिनिमम आपण जास्तीत जास्त 50-60 अंडे टाकू शकतो. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपण हा सेटअप बनवलेला आहे. खाली आपलं फॉगर आहे आणि वरती हा टायमर आहे. आता 104 मिनिटाचा टायमर आहे. 104 मिनिट झाल्यानंतर आपला हा ट्रे आहे ऑटोमॅटिक रोटेट होईल आणि हे जे टेम्परेचर आहे आपण दरवाजा लावल्यानंतर आपोआप आहे ते टेम्परेचर वाढून. तर अशा प्रकारे आपला सेटअप आहे. तर तुम्हाला हा सेटअप नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका. आणि रोज डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करा की तुम्हाला सुद्धा असं सेटअप करायचं आहे का. तर नक्कीच मी तुम्हाला मदत करेल. तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवूया की अंड्याचं काय दुसरं काय दिसतंय का.
ठीक आहे. अशा प्रकारे आपण काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. आता आपल्या थोड्या वेळाने हे सेन्सर आहे थोडंसं अंड्याला चिटकलेलं आहे ते थोडंसं वरती करायचं आहे, तर आपण ते करूया. आणि बाकी तो तुम्हाला हा सेटअप तर पूर्ण दाखवलेला आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच काहीतरी अजून दुसरा काय बदल होतोय का ते पाहूया. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, बाय बाय.